नागरिकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आणि ती म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात लॉकडाऊन कायम राहणार आहे। अत्यावश्यक सेवेतील दुकानं सकाळी 7 ते संध्याकाळी 4 पर्यंतच उघडता येणार आहेत, तर संध्याकाळी 4 नंतर शहरासह जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे। यापूर्वीची नियमावली कोल्हापूर जिल्ह्यात कायम राहणार आहे। कोल्हापूर जिल्हा स्तर 4 मध्ये आलाय, तसंच गर्दी जमा होणाऱ्या कार्यक्रमांवर देखील बंदी घालण्यात आली आहे आणि भरारी पथकांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे। आणि याच संदर्भातला कोल्हापूरमधला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी। पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होत चाललेली आहे आणि दोन्ही जिल्हे आता 4थ्या स्तरामध्ये जाऊन पोहोचलेले आहेत आणि म्हणूनच कोल्हापूर आणि सांगली दोन्ही जिल्ह्यांसाठी नव्यानं पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत। आपण पाहतोय आता मी सध्या कोल्हापूर शहरातल्या माधवार रोडवर आहे। अंबाबाई मंदिराला लागून हा रस्ता आहे। सगळी दुकानं आज खरं तर बंद आहेत कारण वीकेंड लॉकडाऊन आहे, पण काही दुकानं जी आहेत ती मात्र सुरू ठेवलेली आहेत आणि उद्यापासून म्हणजे सोमवारपासून दुकानं सुरू करण्यावर चेंबर ऑफ कॉमर्स ठाम होतं, पण जिल्हा प्रशासनानं परवानगी दिलेली नाही। सकाळी 7 ते संध्याकाळी 4 ह्या वेळेतच फक्त अत्यावश्यक सेवेतली जी दुकानं असणार आहेत ती फक्त सुरू ठेवायला परवानगी असणार आहे आणि संध्याकाळी 4 नंतर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये संचारबंदी देखील असणार आहे। आत्ताही आपण पाहतोय अनेक दुचाकीस्वारक म्हणजे टू व्हीलर्सवाले असतील किंवा इतर नागरिक असतील, काही प्रमाणामध्ये या ठिकाणी ही गर्दी दिसून येते। काही दुकानं हातगाडी हे देखील या ठिकाणी चालू आहेत, पण प्रामुख्यानं भांड्यांची दुकानं, कपड्यांची दुकानं आणि इतर जी दुकानं आहेत ती मात्र पूर्णपणे बंद आहेत। आणि कोकणामध्ये देखील डेल्टा प्लसचे रुग्ण वाढत असल्यामुळं चंदगड, आजरा किंवा गगनबावडा तालुक्यांना लागून ज्या ठिकाणी कोकणाची हद्द आहे त्या ठिकाणी चेकपोस्ट उभे केले जाणार आहेत। येणाऱ्या प्रवाशांची तिथं अँटीजन टेस्ट देखील केली जाणार आहे। त्याचबरोबर सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना लागून जी कर्नाटक राज्याची हद्द आहे तिथं देखील चेकपोस्ट उभे करून तिथं देखील अँटीजन टेस्ट केली जाणार आहे। त्याचं कारण असं आहे, कोल्हापूर जिल्ह्याचा ह्या सप्ताहातला जो पॉझिटिव्हिटी रेट आहे तो तब्बल 16% जाऊन पोचलेला आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनानं नव्यानं नियमावली जारी केली आहे, त्यानुसार सोमवारपासून सकाळी 7 ते संध्याकाळी 4 पर्यंत फक्त दुकानं उघडी असतील। इतर वेळेत मात्र दुकानं उघडायला परवानगी नसणार आहे आणि अत्यावश्यक सेवेतलीच दुकानं फक्त उघडायला परवानगी असणार आहे। हॉटेल, बार, रेस्टॉरंट यांना फक्त पार्सलची सुविधा देण्यात आली आहे आणि इतर जी सगळी दुकानं असणार आहेत ती मात्र पूर्णपणे बंदच असणार आहेत। संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। आणि आता बातमी आहे सोलापूर जिल्ह्यातून। डेल्टा प्लसचा संभाव्य धोका टाळण्यासाठी राज्य शासनाने नवे निर्बंध लागू केलेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यात देखील हे नवे निर्बंध आता लागू होणार आहेत आणि त्यामुळे सोलापूरकर त्याला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आणि याच संदर्भातला सोलापूरमधला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांनी। डेल्टा प्लस या नव्या व्हेरियंटमुळे राज्य शासनाकडून अनेक निर्बंध जे आहेत ते पुन्हा एकदा नव्याने लागू करण्यात येणार आहेत। त्या संदर्भातले आदेश देखील राज्य शासनाने काढलेले आहेत। मात्र असं असलं तरी सोलापूर महापालिका असेल किंवा सोलापूर ग्रामीण हद्द जे आहे त्यामध्ये अद्याप कुठलेही आदेश काढण्यात आलेले नाही आहेत। मात्र असं असलं तरी त्यामध्ये महत्त्वाचे जे काही निर्बंध असणार आहेत त्यामध्ये सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत जे अत्यावश्यक सेवेतली दुकानं आणि बिगर अत्यावश्यक सेवेतली सर्वसामान्य दुकानं जे आहेत ती या ठिकाणी सुरू राहणार आहेत। 4 नंतर हे दुकानं बंद करावे लागणार आहेत। त्याचबरोबर चित्रपटगृह असेल, मॉल्स असतील हे देखील पूर्णतः बंद ठेवावे लागणार आहेत, असे आदेश राज्य शासनाने काढलेले आहेत। सोलापूर महापालिका क्षेत्र आणि ग्रामीणमध्ये ते आदेश पारित होण्याची शक्यता आहे। याशिवाय जे इतर स्थानिक तिथले जे काही प्रश्न आहेत किंवा इथल्या काही समस्या आहेत त्यावरती कशा पद्धतीने प्रशासन तोडगा काढत आहे, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे विडी कामगारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येणार आहे। कारण त्यांना त्या संदर्भातले अनेक वेगवेगळे आदेश जे आहेत ते मागच्या लॉकडाऊनमध्ये देखील होते आणि एकंदरीतच व्यापारी वर्गाकडून ह्या निर्बंधांना कशा पद्धतीनं सहकार्य केलं जातं आहे का, कारण मागच्या 2 ते 2.5 महिन्याच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात चिंतेत होता, संतापलेला होता, कारण त्यांचे आर्थिक गणित जे आहे ते विस्कटलेलं होतं। त्यामुळे आता पुन्हा एकदा या निर्बंधांना सामोरं जाताना हे व्यापारी कशा पद्धतीने सहकार्य करतात, हे निर्बंध पाळतात का, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। अद्याप तरी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिका आयुक्त यांच्याकडून कुठलेही आदेश पारित झालेले नसले तरी हे रात्री उशिरा पण येणं अपेक्षित आहे। त्यामुळे उद्यापासून नव्या निर्बंधांना सर्वच सोलापूरवासियांना सामोरं जावं लागणार आहे, हे मात्र नक्की। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर।